श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री सद्गुरुभ्यो नमो नमः। दत्तात्रेयं प्रपद्ये शरणमनुदिनं दीनबन्धुं मुकुन्दं नैर्गुण्ये सन्निविष्टं पथि परमपदं बोधयन्तं मुनीनां भस्माभ्यङ्गं जटाभिः सुललितमुकुटं दिक्पटं दिव्यरूपं सह्याद्रौ नित्यवासं प्रमुदितममलं सद्गुरुं चारुशीलं काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। अवधूतचिन्तन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्रीवल्लभ श्रीमन् नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय। श्रीमद् वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त। मंडळी नमस्कार। दत्त संप्रदायामध्ये एकमुखी दत्तात्रेयांची उपासना प्रचलित या स्वरूपामध्ये जर विचार केला तर 1000 इसवी सनाच्या पूर्वी एकमुखी दत्ताची आराधना करायचे आणि असा एक अभ्यासकांनी चिंतन करणाऱ्या मंडळींनी असा एक निष्कर्ष आपल्या पुढे ठेवला की इसवी सन 1000 च्या नंतर साधारण 1100-1200 नंतर त्रैमूर्ती दत्तात्रेयांची संकल्पना हळूहळू जनमानसात रुजू लागली। पण गंमत अशी आहे की दत्त संप्रदायात दत्तात्रेय एकमुखी की त्रैमुखी, एकमुखी की त्रिमुखी अशी चर्चा नेहमीच आपल्याला कानावरती ऐकायला मिळते। याचं कारण काय? कारण एकमुखी दत्ताची उपासना महानुभव पंथीयांनी केलेली आहे। एकमुखी दत्ताची उपासना श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजांनी केलेली आहे। गुळवणी महाराज टेंबे स्वामींचे शिष्य त्यांनी केलेली आहे। एकापेक्षा एक मंडळी, निरंजन रघुनाथ एकापेक्षा एक मंडळींनी एकमुखी दत्तात्रेयांची उपासना केलेली आहे। मग हे जे दत्त आहेत मूर्ती या रूपाने विचार करताना जनमानसामध्ये दत्त म्हणजे नेमकं काय असं स्वरूप पाहताना आजच्या काळामध्ये विज्ञान प्रगत झाल्यानंतर आपण एखादा फोटो बघतो आपल्या लक्षात येतं, परंतु जुन्या काळामध्ये ही पद्धत आहे की मूर्ती पाहिल्यानंतर हे दैवत कुठलं आपल्या लक्षात येतं। म्हणून एखाद्या गावामध्ये मूर्ती स्थापन होते त्याच्या मागची कारण मीमांसा पाहताना त्या मूर्ती स्थापनेला काहीतरी आधार असला पाहिजे, म्हणून दत्तांची ही संकल्पना आपण थोडीफार या वेगवेगळ्या शास्त्राच्या दृष्टिकोनातून पाहतोय। मूळ एकमुखी दत्ताची आराधना सर्वत्र करत होते आणि नंतर त्रिमुखी आराधना दत्तगुरूंची सुरू झाली। त्यामुळे मूर्ती रूपाने घरोघरी मठ मंदिरामध्ये नंतर 1200 नंतर इसवी सनानंतर दत्तमूर्तीची उपासना सुरू झाली। ह ना कुंदेन नावाचे एक अतिशय विद्वान असे व्यासंगी चिंतन करणारे एक सद्ग्रस्त त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरून, महाराष्ट्र कशाला संपूर्ण भारतभर फिरून त्यांनी कुठे कुठे एकमुखी दत्तात्रेयांची म्हणजे दत्तात्रेयांचा शोध घेत असताना फार सुंदर असं वर्णन करून ठेवलं। अभ्यास म्हणून त्यांनी पाहताना अशी ही जी स्थानं आहेत ही स्थानं आपल्याही माहितीची आहेत, पण हे एकमुखी दत्त आहेत त्याचं वैशिष्ट्य काय हे आपल्या पुढे व्यक्त झाल्यानंतर आपल्याला त्याचं महत्त्व निश्चितपणाने कळेल। पुण्यामध्ये रास्तेवाडा प्रसिद्ध आहे। त्या रास्तेवाड्यातले जे दत्तात्रेय आहेत ना त्यांची आयुधांची महती सुद्धा व्यवस्थित, त्याची संगती जी आहे, संहती जी ठेवलेली आयुधांची ती पण बघण्यासारखी आहे। ते रास्तेवाड्यातील दत्तात्रेय एकमुखी दत्त आहे। सोमवार पेठेतला, कात्रजचा, पुण्यातला हत्ती गणपती इथे एकमुखी दत्त आपल्याला पाहायला मिळतात। थोडं पुण्याच्या बाहेर गेलं आणि कापूरहोळ पासून आत डावीकडे वळलं की नारायणपूर म्हणून गाव आहे। त्या नारायणपूरला दत्तात्रेयांची मूर्ती आहे। ती मूर्ती षडभुज आहे, पण उभी मूर्ती एकमुखी दत्तात्रेयांची आहे। इंदापूरला आपण वळलो तर इंदापूरला सुद्धा आपल्या या सर्व महाराष्ट्रातल्या परिसरातली ही प्रमुख ठिकाण आहेत की जिथे एकमुखी दत्तांची उपासना केली जाते। इंदापूरला एकमुखी दत्त आहे। आपण थोडं मराठवाड्यात वळलो तर अंबाजोगाईला
अंबेजोगाईला एकमुखी दत्त आहेत. दासोपंतांची पासोडी ज्याला म्हणतात तिथे आपल्याला एकमुखी दत्त बघायला मिळतात. मिरजेला मैदान दत्त मंदिर आहे तिथे आपल्याला बघायला मिळतात. अहमदनगरला गोंदवल्याला आपल्याला एकमुखी दत्त बघायला मिळतात. पंढरपूरला जर आपण गेलो तर विप्रदत्त नावाचा विप्रदत्त प्रसिद्ध आहे, तो एकमुखी दत्त आहे. आपण अमरावतीकडे गेलो तर बडनेरा म्हणून जे गाव लागतं, सीताराम महाराज टेंबे, तिथे एकमुखी दत्त आहे. औरवाडला नरसोबाच्या वाडीच्या पलीकडे आपण जर कधी गेलात तर अमरेश्वर देवस्थान आहे, त्या अमरेश्वरच्या तिथे दत्तात्रेयांची मूर्ती एकमुखी दत्तांची आहे. कागलला आहे, वाराणसीला आहे, ग्वाल्हेरला आहे. इथे सगळ्या भारतामध्ये आपण जर वर्णन करून पाहिलं, महाराष्ट्रामध्ये जर वेगवेगळ्या ठिकाणी पाहिलं तर एकमुखी दत्तांची आराधना आहे. थोडं भारताचा जर विचार केला तर आपल्या असं लक्षात येईल, भारताच्या थोडं बाहेर जरी डोकावलं तरी दत्त संप्रदायाची महती कशी आहे. भटगाव म्हणजे नेपाळ जवळचे भटगाव आहे, तिथे अत्रिपुत्र दत्तात्रेयांची एकमुखी षडभुज अशी मूर्ती बघायला मिळते. देवासला मध्य प्रदेशात आपल्याला एकमुखी दत्त पाहायला मिळतात. गेंडी गेट बडोदा तिथं आपल्याला पाहायला मिळतं. दत्तनगर सिमला हिमाचल प्रदेश, उज्जैन मध्य प्रदेश, अनेक ठिकाणी आपल्याला एकमुखी दत्त पाहायला मिळतात. मग या सगळ्या पद्धतीनं विचार करताना असा एक मनात भाव निर्माण होतो, मग त्रिमुखी संकल्पना केव्हा आली? म्हणजे वेदपूर्व काळात, वेदपूर्व संस्कृतीमध्ये त्रैमूर्ती म्हणजे हे स्वरूप कसं आलं याचा अभ्यास करताना थोडं मागे गेलो तर आपल्या लक्षात येतं, मोहेंजोदरो इथं जे उत्खनन झालं त्या उत्खननामध्ये असं सिद्ध झालं की शिव ही जी देवता आहे ही देवता वेदपूर्व संस्कृतीत प्राधान्य पावली होती आणि शिवांची लिंगपूजा, मूर्तीपूजा अशा पद्धतीनं केली जायची. मोहेंजोदरोमध्ये पुरातन अवशेषामध्ये ज्या ज्या शिवमूर्ती सापडल्या त्या शिवमूर्तींचं वर्णन करताना उत्पत्ती स्थिती लयाला जबाबदार असलेले, उत्पत्ती स्थिती लय याचे दर्शक या स्वरूपामध्ये आलेखामध्ये वर्णन केलं. ते कोण आहेत? ते हे शिव आहेत. म्हणून शिवांचं वर्णन त्रैमूर्ती रूपानं करण्यात आलं होतं. मोहेंजोदरोमध्ये आपल्याला सापडतं. थोड्या त्याच्या पुढच्या काळामध्ये विचार केला तर जगन्मुख कुलूला, मेलचेरी उत्तर अर्काट जिल्हा, गोकाक, चित्तोडगड, काश्मीर, मथुरा, चारसद्दा, पेशावरमध्ये इथे त्रैमूर्ती शिवांच्या मूर्ती आपल्याला सापडल्या. आणि मग असं झालं की त्रैमूर्ती शिवांच्या या संकल्पनेवरून ब्रह्मा विष्णू महेश या त्रिमूर्तीचा उद्भव पुढं मूर्त या रूपानं, दत्त या रूपानं आपल्या पुढे आला. उत्तर कामिकागमन, रूपावतार, रूपमंडन, शिल्परत्न इत्यादी ग्रंथातून, मूर्तिशास्त्रामधून आपल्याला याचे संदर्भ सापडतात. आणि ब्रह्मा विष्णू महेश हे तीन त्रैमूर्तीत आपल्याला एकरूप झाल्यासारखे दिसतात. म्हणजे शिवांच्या त्रैमूर्तीवरून ही संकल्पना पुढे आली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आता यात पण एक गंमत आहे, जेव्हा ब्रह्मा विष्णू महेश या दृष्टीनं संकल्पना पुढे मांडण्यात आली त्यावेळेला काही ज्या दत्तात्रेयांच्या मूर्ती आहेत ह्या शिवप्रधान आहेत, काही मूर्ती या विष्णू प्रधान आहेत आणि काही मूर्ती या ब्रह्मप्रधान आहेत. आता या ज्या त्रैमूर्ती संकल्पनेतनं आलेल्या या दत्तमूर्ती आहेत त्यात प्रधान देवतेप्रमाणे आयुधांची सुद्धा विभागणी वेगवेगळ्या पद्धतीने करण्यात आलेली आहे. हा जो या बाबतीतला सर्व विचार आहे तो आपण क्रमानुक्रमाने पाहण्याचा प्रयत्न करूया. आज इथेच वाणीला विराम देऊया. त्रैमूर्ती दत्त यांचा पुढचा प्रवास कसा आहे आपण क्रमाने पाहूया. आज इथेच थांबू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त.